तू म्हणालास की फोकमध्ये एक अध्यात्म आहे, डिव्होशन आहे, एक भक्ती आहे, ती तुझ्या प्रत्येक गाण्यातनं आम्हाला दिसते. आणि जेव्हा ते गाणं विठ्ठलाचं असतं तेव्हा तर ते अगदी आतून येतं. मुद्दामून इथे हा विषय घेतोय कारण सध्या वारी सुरू आहे. नक्कीच. महाराष्ट्राला वेध लागलेत आषाढी एकादशीचे, प्रत्येकाचं लक्ष त्या पांडुरंगाकडे लागलेलं आहे. अगदी. आणि तुझं त्या पांडुरंगाशी कसं कनेक्शन आहे? माझं कनेक्शन म्हटलं तर ना ते म्हणजे तो एक ना DNA चा भाग वाटतो मला कुठेतरी. कारण जेव्हा मी आजोबांबरोबर कार्यक्रम करायचो लहान असताना, तेव्हा आजोबाही अभंग गायचे किंवा त्यांनी काही खूप सुंदर अभंग त्यांचे रेकॉर्डेड पण आहेत, म्हणजे विठू माऊली तो हो. वगैरे वगैरे. सो हे सगळे संस्कार लहानपणी झालेले आहेत कुठेतरी. पण मला जेन्युइनली वाटतं की मी रिकनेक्ट होण्याचं, बिकॉज एका पॉईंटपर्यंत ती माझ्यासाठी गाणी होती किंवा ते एक संगीताचा प्रकार होता. बट जेव्हा ह्या गोष्टी अनुभवात यायला लागल्या आणि संत काव्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी जेव्हा गवसतं की अरे हे आपल्या आयुष्यात असं रेलेव्हंट आहे, मग तेव्हा त्याच्याकडे जी ओढ वाढते. आणि ह्या सगळ्यामध्ये मला डेफिनेटली एक गोष्ट मेन्शन करायला लागेल, बिकॉज त्या गोष्टीमुळेच मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे माझा लक्ष किंवा माझी एक ऊर्जा जास्त जाते आता. की मला सद्गुरू भेटले काही वर्षांपूर्वी आणि ईशा फाउंडेशनचा एक कोर्स असतो तो मी केला. आणि तो कोर्स तर त्याच्यामध्ये योगा असतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बट मेनली मला सद्गुरूंच्या बोलण्यातून जे काही गवसलं ना, की आपण जे काही आत्तापर्यंत ऐकत आलो आहे, मग त्या आपल्या परंपरा असो किंवा त्या आपल्या काही रिच्युअल्स पण असो, अगदी, अगदी. ॲज म्हणजे काय म्हणतात, एका शहरात वाढलेला मुलगा म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा असा होता की माहीत नाही, म्हणजे मला थोडंसं नेगेटिव्हिटी ही कदाचित होती हो. ह्या सगळ्या बाबतीत, की अरे हे काय असतं, आय डोंट नो. हा, आता आणि आताची म्हणजे काय म्हणतात, आताचं जे जनरेशन आहे ते तसा विचार करतच की का प्रत्येक गोष्टी आपण करायला हव्या. आणि त्याचा मेन भाग मला असा वाटतो की कारण ना, जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो की हे असं का आहे, तेव्हा त्याचं जेव्हा आपल्याला नीट उत्तर मिळत नाही ना, तेव्हा असं मला वाटतं की मग मी काय ऐकू हे, म्हणजे मला जर लॉजिक नाही मिळत आहे त्याचं तर मग मी काय ऐकू ते. सो मला वाटतं की सद्गुरूंमुळे मला ते लॉजिक मिळालं कुठेतरी. त्यांनी सांगितलं की हे का असतं, हे असं का करावं, किंवा आपलं मन कसं काम करतं, आपली बॉडी कशी काम करते, या बेसिक गोष्टी त्यांनी जेव्हा सांगितल्या तेव्हा मला आपल्या कल्चरमधल्या काही गोष्टींचा एक रेलेव्हन्स वाटायला लागला. की आपण समजा फॉर एक्झाम्पल की आपण असं म्हणतो की जेवताना आपण त्या जेवणाकडे फोकस करून का बसलं पाहिजे, किंवा शांतपणे का जेवलं पाहिजे, किंवा जेवणाकडे जो एक भाव असतो, आपण टी व्ही बघतही जेवण जेवूच शकतो, पण आपण का तसं एका प्रकारे जेवलं पाहिजे, बिकॉज ते अंगाला लागतं. आता ह्याचं जे लॉजिक आहे जेव्हा ते आपल्याला कळते तेव्हा मग आपल्याला ते करावंसं वाटतं कुठेतरी. सो अध्यात्माच्या बाबतीत किंवा पांडुरंगाच्या बाबतीत पण माझं असंच झालं की कुठेतरी मला जाणवलं की भक्ती काय असते. माझ्यासाठी भक्ती आधी मे बी इट वॉज जस्ट अबाउट की आपण बघतो की काही लोक असतात जे आपल्यात मग्न असतात, सो पण आपल्याला माहिती नाही आहे ते काय, तो अनुभव काय आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. सो जेव्हा मला काही गोष्टी गवसल्या संत काव्यातून म्हणा किंवा काही डॉक्युमेंटरीज पण बघितल्या मी त्या काळात, संत कबीरांवर एक खूप सुंदर डॉक्युमेंटरी हद अनहद म्हणून, तर त्या डॉक्युमेंटरीनी पण ॲक्च्युली मला खूप म्हणजे काय म्हणतात एक इन्स्पायर केलं. बट भक्तीचा एक जो एक बेसिक भाव आहे की आपल्यापेक्षा कुठली तरी गोष्ट जेव्हा खूप मोठी होते आणि आपला जो एक इगो म्हणतो आपण, किंवा आपल्यातला जो एक मी काहीतरी करतोय हा जो भाव आहे तो जेव्हा थोडासा कमी होतो ना, तेव्हा ती ॲक्च्युली आपोआप फुलून येते. आणि हे जेव्हा मी अनुभवायला लागलो तेव्हा मग लोक वारी का करतात किंवा लोक पांडुरंगाकडे असं अशा प्रकारे का बघतात हे मला समजायला लागलं. म्हणजे बाहेरून बघून मला ते वाटत होतं की हा काहीतरी असेल, पण जेव्हा मी ते अनुभवलं तेव्हा मला वाटलं की अच्छा हे अनुभवत आहेत. सो त्याच्यामुळे मग ती ओढ जास्त आता हे होते. आणि ह्या वर्षीच काही गाणी पण मी रिलीज केली आहेत, काही ओरिजिनल गाणी आहेत, काही आरत्या आहेत. सो त्याला छान प्रतिसादही मिळतो आहे लोकांचा. आणि मला ह्या विषयावर अजून काय म्हणतात रिसर्च म्हणा किंवा थोडंसं अजून एक्सप्लोरेशन करायला खूप आवडेल. पांडुरंगाच्या अजून जवळ जायचं आणि पांडुरंग आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की आता महाराज म्हणा, शिवाजी महाराज म्हणा किंवा पांडुरंग म्हणा किंवा इवन शंकर म्हणा किंवा श्रीराम म्हणा, हे सगळे लोकांना आपण ऐकलेली आहेत किंवा स्टोरीजमधून ऐकलेले आहेत. पण त्यांच्या बाबतीत काय म्हणतात का लोक त्यांच्या बाबतीत तसं हे करतात. आता काशीला फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण जातो तेव्हा आपण जे मणिकर्णिका घाट बघतो किंवा आपण त्या सगळ्या गोष्टी बघतो, मंदिरं बघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना इन्फॉर्मेशनच्या पुढे काहीतरी आहे. म्हणजे फक्त ते शब्द नसून त्याच्या पुढे काहीतरी आहे. सो ती एक
क्युरिओसिटी जागी होते कुठेतरी, ती कदाचित झाली आहे माझ्या. वा वा वा. खरं तर तू मितूपणाचा उल्लेख केला आणि आपल्या संत साहित्यात सुद्धा म्हटलेलं आहे की मितूपण गेले वाया पाहता पंढरीचा राया. वा. ते आपल्याला कुठेतरी त्या वारीमध्ये जाणवत असतं की प्रत्येक जण आपण जे काही आहोत ते सोडून त्या मार्गाला निघालेलं असतं त्या पांडुरंगाकडे. मला असं वाटतं की ह्या शब्दवारीमध्ये कुठेतरी संगीतवारी ऐकायला आम्हाला आवडेल. तुझ्याकडनं एखादं पांडुरंगाचं गीत, एखादी आरती जे तुला आवडेल. नक्कीच नक्कीच. सो आत्ताच आम्ही एक आरती रिलीज केली पांडुरंगाची, आणि ती माझी फेवरेट आरती आहे बिकॉज आपण ती गणपतीला Yes. एवढ्या वेळा गायलेली आहे गणपतीच्या उत्सवात. सो ती एक सादर करतो. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, हो माझा कैवारी आला. ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली, निढळावरी कर, निढळावरी कर ठेवनी वाट मी पाहे, हो देवा वाट मी पाहे. ये यो विठ्ठले माझे माऊली, वा वा ये यो विठ्ठले माझे माऊली. वा वा वा.